नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. ठाणे जिल्हा होमगार्ड भरती 2024 तर्फा 2 ऑक्टोबरला जे ठाणे जिल्हा होमगार्डचं ग्राउंड झालं, तर भरती कशा प्रकार झाली आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायची नाही आहे. तर ठाणे जिल्हा होमगार्डचं जे ग्राउंड आहे भारतरत्न APJ अब्दुल कलाम स्टेडियम मुंब्रा या ठिकाणी जे ग्राउंड चालू आहे ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर सेन्सर आहे की नाही आहे आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायची नाही. तर भरपूर मुले या ठिकाणी चुका करत आहे. काय काय या ठिकाणी अटी आणि शर्ती आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला भरतीला जाताना न्यायचे आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या. कारण की भरपूर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बाहेर होता, म्हणजे 30%, 40%, 50% मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे. जेव्हा पहिलाच दिवस होता ठाणे जिल्हा होमगार्ड भरतीचा त्यावेळेस फक्त 300 मुलंच त्या ठिकाणी, म्हणजे 300 मुलं त्या ठिकाणी म्हणजे ते क्वालिफाय झाले होते. म्हणजे असे विद्यार्थी मला या ठिकाणी सांगत होते, म्हणजे मुलं आलेच नव्हते त्या ठिकाणी, ठीक आहे. तर मुले कोणकोणत्या चुका करत आहे, भरती कशा प्रकारे होत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे ठाणे जिल्हा होमगार्ड भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे. तर आता ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड पडलं असेल त्यांना सुद्धा जे आणखीन त्यांचं ग्राउंड होण्याची शक्यता आहे ते सुद्धा पुढे आपण बोलणार आहे. तर या ठिकाणी काय की ठाणे जिल्हा होमगार्डला त्यांनी जे एक कंपल्सरी डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागितलं आहे, आधार कार्ड आणि तुमचं मतदान कार्ड, वोटर ID. तर हे त्यांनी कंपल्सरी या ठिकाणी मागितलेलं आहे. कारण की ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर ते मुलं या ठिकाणी सांगत आहे की त्यांनी त्या ठिकाणी बोर्डच लावला म्हणते की वोटर ID या ठिकाणी कंपल्सरी आहे म्हणून, ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी ठाणे जिल्हा होमगार्ड भरतीला ग्राउंडला जात असेल तर तुम्हाला वोटर ID सोबत न्यायचं, आधार कार्ड सोबत न्यायचं आहे, ठीक आहे. हे कंपल्सरी आहे, तिथं ज्यांचं ग्राउंड झालं ते मुलं सांगत आहे. तर सर्वात पहिली चूक मुलं कोणती करत आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर मुलं या ठिकाणी काय करत आहे की मेसेजच्या भरोश्यावर बसत आहे, मेसेजचा वाट बघत आहे, हॉल तिकीटचा वाट बघत आहे, कॉलचा वाट बघत आहे. भरपूर विद्यार्थ्यांना वाटत आहे की होमगार्ड भरतीचा एक मेसेज येणार आहे किंवा कॉल येणार आहे किंवा हॉल तिकीट येणार आहे. तर ह्या चुका तुम्ही करू नका, ठीक आहे. कारण की कसं आहे, होमगार्ड जे भरते हे ऑफलाईन पद्धतीने, यामध्ये मेसेज वगैरे काही येत नाही आहे, ठीक आहे. तर तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे ज्या ठिकाणी तुमचा हे दिला अर्ज क्रमांकानुसार तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. तर प्रत्येक दिवशी त्यांनी ज्या अर्ज क्रमांकानुसार मुलांना या ठिकाणी बोलावलं जात आहे, ठीक आहे. तर जो तुमचा अर्ज क्रमांक आहे तर त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर मुलं हेच चुका करत आहे. तर तुम्हाला ह्या चुका करायच्या नाही, ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि दुसरी चूक मुलं काय करत आहे की मुलांना वाटत आहे की बा कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांनी मागितलं आणि आपल्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे तर बाहेर केलं जाणार आहे काय, ह्या कारणाने सुद्धा मुलं येत नाही. तर मी तुम्हाला सांगतो, कॅरेक्टर सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ नसेल तरी सुद्धा तुम्ही ग्राउंड द्यायला चालले जा, एकही मुलगा या ठिकाणी बाहेर होणार नाही, ठीक आहे. तर ह्या गोष्टीत तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आणि तिसरी चूक मुलं या ठिकाणी कोणते करत आहे की त्यांनी सकाळी रिपोर्टिंग टाईम 6च्या अंदर त्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे 6 वाजेपर्यंत तुम्हाला हजर राहायचं आहे. सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. जे पण विद्यार्थी उशीर येत आहे त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे, ठीक आहे. तर वेळेवर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडला जायचं आहे, जे तुमची तारीख आहे, ठीक आहे. ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे तर त्या दिवशी तुम्हाला वेळेवर जायचं आहे, सर्व डॉक्युमेंट घेऊन, ठीक आहे. तर हे झालं सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर घेतलं जात आहे. ग्राउंडच्या अंदर घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो ग्राउंड कशा प्रकारे, सिंथेटिकचं ग्राउंड आहे, 400 मीटरचा ट्रॅक आहे, ठीक आहे. आणि सेन्सर वगैरे काही नाही, सेन्सरची काय प्रोसेस नाही, टायमरनुसार या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर मुलांना घेतला आणि मुलांना गेटच्या अंदर घेतल्यानंतर तिथं बसून ठेवलं जातं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते लागते तर पहा, आधार कार्ड, वोटर ID, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नाही, TC तुम्हाला न्यायचं आहे. TC जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, TCला शाळा सोडल्या दाखला सुद्धा म्हटलं जाते. त्याचबरोबर 2-4 फोटो सुद्धा तुम्ही सोबत असू द्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे सोबत न्यायचं आहे तर आणखीन तुम्हाला जे कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनच्या मार्कशीटाने याचा काय फायदा होणार आहे ते सुद्धा पुढे आपण बोलणार आहे, ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले याचे एक झेरॉक्स नाही आणि ओरिजिनल सुद्धा नाही, ठीक आहे. बस एवढेच कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला न्यायचे आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला तांत्रिक अर्थधारक तुम्ही असाल, म्हणजे ITI ट्रेड उत्तीर्ण असाल तर हे सर्टिफिकेट न्यायचे, बोनस मार्क्स भेटणार आहे. खेळाडू जिल्हास्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट नाही, बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC सदस्य B सर्टिफिकेट असाल तर हे सर्टिफिकेट नाही, NCC C सर्टिफिकेट असाल तर हे सर्टिफिकेट नाही. नागरिक संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर हे सर्टिफिकेट नाही, बोनस मार्क्स भेटणार आहे. जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेट नाही, जे बोनस मार्क्स भेटणार आहे. माजी सैनिक असाल तर एकूण सैनिकी सेवा प्रमाणपत्र नाही, याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. तर सर्वात अगोदर हे डॉक्युमेंट चेक
चेक केला जात आहे, डॉक्युमेंट चेक केल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना आणखीन बसून ठेवलं जातं आणि हे झाल्यानंतर उंची ते घेता, उंची घेतल्यानंतर छाती घेता आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की सर्वात पहिला जो इव्हेंट होता तर तो होता 1600 मीटर रनिंग. ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंगसाठी सिंथेटिकचं ग्राउंड आहे, 400 मीटरचा ट्रॅक आहे, 1600 मीटर रनिंगचं ग्राउंड आहे. तर 25-25 मुलं त्या ठिकाणी सोडत आहे आणि टायमर त्या ठिकाणी चालू आहे, म्हणजे त्या ठिकाणी सेन्सर वगैरे काय नाही आहे. ठीक आहे, चिप वगैरे काय नाही पाहिला तर डायरेक्ट त्या ठिकाणी टायमर काढला जात आहे. तर टायमरनुसार या ठिकाणी 1600चा टाइम या ठिकाणी घेतला जात आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग होतं आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायचे आहे. तर भरपूर मुलं काय करत आहे की 1600 मीटर रनिंग ट्रॅकच्या बाहेरून धावत आहे, तर ह्या चुका तुम्हाला करायचे नाही. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसाल तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं टायमिंग जास्त होणार आहे, तुम्हाला कमी मार्क्स पडणार आहे. तर तुम्हाला जे 1600 मीटर रनिंग ट्रॅकच्या अंदरून धावायचं आहे, जे पण विद्यार्थी ट्रॅकच्या अंदरून धावणार आहे त्यांचं अंतर कमी होणार आहे, टायमिंग कमी येणार आहे, जास्त मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी त्या ठिकाणी गोळाफेक होता. गोळाफेकची प्रोसेस होता गोळाफेकची. तर गोळाफेकला काय होतं की त्या ठिकाणी ज्या लगेच तुम्ही गोळाफेकला पहिला नंबर लावू नका. ठीक आहे, कसं आहे 1600 मीटर रनिंग झाल्यावर थकली राहते सगळं बॉडी, तर गोळाफेक तुम्ही सगळ्यात शेवटी फेकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे प्रोसेस आहे आणि मुलांना खूप कमी मार्क्स पडत आहे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगमध्ये. ठीक आहे, म्हणजे 20 पैकी जवळपास 8 झालं, 6 झालं, 10 झालं, अशा प्रकारे जास्त मुलांना मार्क्स पडत आहे. आणि असे 2-3च मुलं असे आहे की त्यांना समजा 12 झालं, 14 झालं, 18 झालं, अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. ठीक आहे, म्हणजे 18वाले फक्त 18वाले विद्यार्थी जास्त नाही 1600 मीटर रनिंग मारणारे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं. अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे. आणि आता तुमचं आता ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला जे ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट न्यायचं आहे, याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे. तर पहा, तुम्ही जर समजा ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी नेलं, ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या ज्या मार्कशीट तुम्ही नेल्या, तर काय होणार ज्यावेळेस तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, जेव्हा तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे, मेरिट लिस्ट लागल्यानंतर एका कट ऑफ लागला तुमच्या कॅटेगरी, कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NTVG ओपन SBC ACBC कोणते असो. ठीक आहे, कट ऑफ लागला समजा 27वर. ठीक आहे, 27वर कट ऑफ लागला आणि तिथंच 2 विद्यार्थी असे राहतेच, प्रत्येक वेळेस राहते. आता होमगार्डचं ग्राउंड झालं, भरती जे झाली आता सर्व महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी असं झालं. आता 27 मार्क तुम्हाला भेटले, समजा 2 जण आहे त्या ठिकाणी, 2 विद्यार्थ्यांना 27 मार्क्स पडले आणि त्यांना फक्त एकच घ्यायचा 27 मधलं. तर ते काय करते, जो त्यामधला 12वीवाला असते त्याला जे फेल करते आणि जो ग्रॅज्युएट झालाय तर त्याला घेते त्या ठिकाणी. म्हणजे ग्रॅज्युएट वाल्यांना त्या ठिकाणी जे मान्यता दिली जात आहे, त्यांना प्राधान्य दिलं जात आहे. ठीक आहे, 12वी पास वाल्यांना नाही घेता येते, त्यांना जर समजा 27 वाले 2 विद्यार्थी आहेत, तर ह्या समजून ह्या 12वी वाला आहे आणि ह्या ग्रॅज्युएट आलाय, तर यामधलं तर ग्रॅज्युएट वाले घेत आहे आणि ह्या 12वी वाल्याला घेत नाही आहे. ठीक आहे, तर हा फायदा आहे तुमचा जर समजा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट नेसाल तर त्या ठिकाणी. ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे तर ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट तुम्ही त्या ठिकाणी न्या, तर हा फायदा तुम्हाला नक्की तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत. अशा प्रकारे भरती होत आहे विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्हा होमगार्ड भरतीची. ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला ठाणे जिल्हा होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.